गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे. मी प्रियांका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. आणि माझा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. सो मी बनवत आहे पावभाजी. आज संडे आहे. संडेमध्ये ब्रेकफास्टला मी पावभाजी बनवत आहे. मसाला जो आहे पावभाजीचा तो मी सुहाणा पावभाजी मसाला वापरला आहे. आणि छोटे जे बॉक्स असतात ते छोटे बॉक्सचे मी 2 यूज केले. त्याच्यामध्ये की मी ग्रेव्ही तयार करताना एक हाफ आणि एक पूर्ण असं मसाला यूज केलेला आहे. त्याच्यानंतर वरून जी माझी ग्रेव्ही तयार झाली होती त्याच्यानंतर सगळं वाफ वगैरे देऊन झाली. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा तो अर्धा उरलेला जो मसाला आहे तो छानपैकी असं त्याच्यावर घातलेला आहे. खूप छान प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे. लेट्स सी कसा होतो आहे. आणि मी जो भाजी शिजवून घेतली कुकरमधली मी त्याच्यामध्ये घातली कढईमध्ये. त्याच्यामध्ये की मी कांदा टोमॅटो छान असं फ्राय करून घेतलेलं होतं. आणि मला भीती पण वाटत होती की बाबा हे माझ्या अंगावर वगैरे उठलं तर काय करायचं. सो मी 10 फूट अंतरावरूनच ते भाजी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि बघूया माझी भाजी कशी झालेली आहे. आणि मी माझी भाजी रेडी झाल्यानंतर ना मामांची आणि आजींची कमेंटसुद्धा घेणार आहे. आणि लेट्स आमची आजीबाई म्हणजे आमची आजी सासू काय कमेंट्स येते. मला जरा भीतीच असते काय बोलतील काय नाही. पण ठीक आहे चलो. एक पाव खावा. माझ्या ब्लॉग मध्ये यायसाठी तरी खावा. आणि मी इतकी धावून पळून गडबडीने सगळी पावभाजी केली कारण की दादा आले होते गोव्यावरून आणि वहिनी आल्या होत्या. सो ते खातील माझ्या हातात टेस्ट करतील. पण माय बॅड लक ते नाही थांबले कारण त्यांना वेळ नव्हता. त्यांना एक इमर्जन्सी काम आल्यामुळे त्यांना अर्जंट जावं लागलं. पण ठीक आहे नेक्स्ट टाईम माझ्या हातचं काहीतरी त्यांना वेगळं करून घालण्याचा माझा प्रयत्न असेल. लेट्स सी. पण कसं असते ना कोणतरी आपल्या घरी गेस्ट आले आणि आपण काहीतरी असं वेगळं करून त्यांना खाऊ घालणार असो तर ती एक एनर्जी ती एक एक्साइटमेंट खूप वेगळीच असते. आणि खरंच म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. मला तर कुकिंग फार आवडतं. आणि जर घरी कोणी गेस्ट येणार असतील तर त्यांना बनवून घालण्यामध्ये जो एक आनंद आहे जो एक समाधान आहे ते खरंच कशातच नाही आहे. फायनली माझी पावभाजी रेडी झाली. मी टेस्ट करून बघितली आणि व्यवस्थित तर झालेली आहे. पण ठीक आहे चला आपण आता कमेंट्स बघायला जाऊया. आणि कमेंट्समध्ये आमचे सासरे बुवा आणि आमची आजी सासूबाई काय म्हणतात याचं मला खरंच खूप टेन्शन आहे. मामांचं काहीच नसतं पण खरंच आजींचं तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्ही इन्स्टा स्टोरीला बघूच शकता आणि तुम्हाला माहिती आहे. सगळं झालं. मग थोडंसं लाल तिखट ॲड करायचं राहिलं होतं कारण थोडंसं स्पायसी बनवायची होती. आणि फायनली स्पायसी माझी पावभाजी झाली. त्याच्यामध्ये थोडंसं वरून बटर ॲड करते जेणेकरून कसं असं टेक्स्चर छान येईल आणि टेस्टसुद्धा एकदम बेस्ट लागायला पाहिजे. सो त्यामुळे मी इथे अमूलचं बटर यूज केलं आहे. अच्छे. आणि येस अमूलचं बटर होतं माझ्याकडे अवेलेबल तर मी अमूलचं बटर ॲड केलेलं आहे. आणि बघूया तर चला. पावभाजी कशी झाल्या? चांगले झाले काय? कुठं गाडीत बस. रविवार
येतं? गाडी घ्यायची गाडी घेऊन जाऊया